नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण कल्याण डोंबिवली मनपा पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो अतिशय महत्त्वाची अति संभव प्रश्नांची जी आपली सिरीज आहे रेग्युलरली आपण ज्यावर आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यामधला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण काही ए टू झेड व्हिडिओ पाहून घ्या, ज्यामध्ये आपण केडीएमसीचे संपूर्ण काही इंपॉर्टंट क्वेश्चन्स पेपर त्यामध्ये आपण सोडवलेले आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या पोस्ट वाईज तुम्हाला जर ए टू झेड अभ्यासक्रम हवा असेल तर ते तुम्हाला कुठून व कसं मिळवता येईल याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काय माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की बांगलादेश या देशाला जे आहे भारताची सर्वाधिक जास्त सीमा लागून आहे। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे। त्यानंतर प्रश्न आपला 3 असा आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सहारा हे जे आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे। त्यानंतर प्रश्न 4 आपला, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की आंध्र प्रदेश या जो काही राज्याला लागून नाही। त्यानंतर प्रश्न आपला 5वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 7व्या क्रमांकाचा भारत हा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सिक्कीम हे जे आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही केडीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला जो असला क्रॅश कोर्स आहे जर तुम्ही तो घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित जेवढा काही कल्याण डोंबिवली मनपाचा अभ्यासक्रम आहे तो आपण पुरवून देत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कल्याण डोंबिवलीची जी पीवायक्यू क्वेश्चन सिरीज आहे ते देखील आपण त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत। त्यासोबतच जेवढे काही टीसीएस पॅटर्न नुसार आतापर्यंतचे पेपर झालेले आहेत त्याच्यामधील क्वेश्चन्स व त्यासोबतच संभाव्य सर्व काही प्रश्नांचा आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जो केडीएमसीचा अभ्यासक्रम आहे ज्यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुम्हाला हवे त्या पोस्टसाठी जो टेक्निकलचा पोर्शन आहे तो देखील आपण त्यामध्ये कव्हर करून देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधल्या बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागडे कोचिंगची अजिबात गरज भासणारी नसेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येणार असेल। आणि जे कोणी विद्यार्थी फायरमॅन या पोस्टसाठी अप्लाय करत असतील त्यांना देखील आता तांत्रिकी आपल्याकडे उपलब्ध आहे, ते देखील आता तांत्रिकीचा परिपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे मिळवून घेऊ शकता। जर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल, ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर 100% तुम्ही आपला फक्त स्टडी मटेरियल रेफर करा, त्यामध्ये तुम्हाला आम्ही सर्व काही प्रॅक्टिससाठी, टेस्ट सिरीज व अभ्यास करण्यासाठी संपूर्ण ई बुक्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी हे सर्व काही 5 मिनिटाच्या आत हे मिळून घेऊ शकता, ज्याची प्राइस आपण सद्यस्थितीमध्ये फक्त 500 रुपये ठेवली आहे। येत्या काळामध्ये ही प्राइस देखील वाढू देखील शकते, त्यामुळे कमी वेळेमध्ये चांगल्या संधीचा लाभ घेण्यासाठी लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या। जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही केडीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपलं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ए टू झेड स्टडी मटेरियल घेतला नसेल तर मित्रांनो, वेळ वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ज्यामध्ये आपण केडीएमसीचा संपूर्ण काही तुम्हाला 100% अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे। तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल त्या पदाकरता जे आपल्याकडे तांत्रिकी उपलब्ध आहे, जे की तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त असणार आहे। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही मिळवून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की 7वा प्रश्न, कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे। आणि तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की टीसीएस द्वारे आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन पेपर घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये जे आहे जे की राज्य आणि त्या राज्यातील लोकनृत्य हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावर अनेक वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे जे मित्रांनो, तुम्ही हे संपूर्ण काही राज्याचे जेवढे काही इम्पॉर्टंट लोकनृत्य आहे ते तुम्ही नक्की पाहून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कुठे होतो? तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की कराड या ठिकाणी होतो।
त्यानंतर 9वा प्रश्न, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पांझरा या नदीकाठी वसलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की अहिल्यानगर हे जे आहे गोदावरी काठी नदी नाही. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की कोकण या भागात जास्त पाऊस पडतो. त्यानंतरचा प्रश्न 12वा, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की हिंदी महासागर हा आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की कोकण. त्यानंतरचा 14वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की गंगा ही जी नदी आहे जे की भारतातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की दुआब असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. त्यानंतर 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की हरियाणा याची सीमा लागून नाही. त्यानंतर 17वा प्रश्न, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की आर्वी या ठिकाणी आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सातपुडा. त्यानंतरचा 19वा प्रश्न, अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की जातक कथा हे चित्र आढळतात. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की अमरावती या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की लावणी हे आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कच्छ हे जे आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतरचा आपला जो की 23वा प्रश्न, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की प्रवरनगर या ठिकाणी जो आहे थोडक्यात झाला. त्यानंतर आपला 24वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की भिवंडी हे जे शहर आहे जे की सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की नागपूर या शहरामध्ये आहे. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 25 क्वेश्चन आहेत जे की आपण KDMC साठी पाहिलेले आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना A to Z संपूर्ण काही KDMCचा अभ्यासक्रम हवा असेल ज्यामध्ये फायरमॅन किंवा तुम्हाला सिव्हिल किंवा तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच हवा असेल ते संपूर्ण काही आपल्याकडे उपलब्ध आहे. लगेचच्या लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घेऊ शकता. आणि मित्रांनो ही एक्झाम क्रॅक करायची तर तुम्ही आपल्या स्टडीमध्ये नक्की रेफर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक्स अवेलेबल आहेत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.